नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापन करण्याचं ठरलं। हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं, असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। फडणवीस मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणाले? सरकार स्थापनेसाठी अमित शहा, पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी, मग सरकार स्थापन करू असं बैठकीमध्ये ठरलं। पवार राज्याचा दौरा करणार, मग भाजप राष्ट्रवादीचं स्थिर सरकार स्थापनेची घोषणा करणार होते। सरकार स्थापनेसाठी बैठकीमध्ये सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं। राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पवारांनी पत्र दिलेलं, ते पत्र माझ्या कार्यालयामध्ये टाईप झालं। पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी शरद पवारांनी त्यात काही बदल सुचवले। प्रत्यक्षात शरद पवारांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली।